एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। ओम श्री गणेशाय नमः। मॉरिशस मराठी मंडली फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट व मराठी स्पीकिंग युनियन या तिन्ही संस्थांच्या सहयोगाने गणेश चतुर्थीनिमित्त तयार करण्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमात मी सौ अंजना प्रतिभा इतू सर्वांचे स्वागत करते। आजचा विषय आहे गणपतीचा जन्मकथा। गणेशाच्या जन्मकथांचे प्राथमिक स्रोत म्हणजे शिवपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि मत्स्य पुराण। मुख्य थीम समान राहिली आहे, पार्वतीद्वारे गणेशाची निर्मिती। फक्त कारणे, पद्धती आणि परिस्थिती भिन्न आहेत, जे भगवान गणेशाच्या दैवी उत्पत्तीचा बहुआयामी सहज प्रदान करतात। शिवपुराणात पार्वती भगवान शिव यांची पत्नी एक मुलगा असण्याची इच्छा होती, जो पूर्णपणे निष्ठावंत आणि तिच्या आज्ञाधारक असेल, कारण नंदी नेहमीच शिवला तिच्या निवासस्थानी प्रवेश करण्यास परवानगी देतो व नेहमी शंकराची आज्ञा मानत असे। म्हणून पार्वतीने तिच्या गोपनीयतेचे रक्षण करणारे अस्तित्व तयार करण्याचा निर्णय घेतला। आंघोळ करण्यापूर्वी पार्वती हळद वापरायची। तिने आपल्या अंगावरील हळद व मळापासून एक सुंदर मूर्ती बनवली आणि तिला जिवंत केले। त्या बाळाला पाहून पार्वतीला खूप आनंद झाला व त्याचे नाव गणपती ठेवले। पार्वती त्याला म्हणाली की मी स्नान करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नकोस। गणपतीने आपल्या आईची आज्ञा मानली। एक दिवस शंकर घरी आले आणि त्यांनी आत जायला सुरुवात केली, तेव्हा गणपतीने त्यांना अडवले। शिवाच्या ओळखीबद्दल माहिती नसलेल्या मुलाला त्याला आत जाऊ देण्यास नकार दिला। नंदी व इतर गण अनेक प्रयत्न करूनही त्या लहान मुलाला धक्का बसू शकला नाही। शंकर रागावले आणि दोघांमध्ये युद्ध झाले। शंकराने आपल्या त्रिशूळाने गणपतीचे शिर धडावेगळे केले। पार्वतीला हे कळल्यावर ती खूप रागावली आणि तिने शंकराला सांगितले की गणपतीला जिवंत करा, नाहीतर मी सर्व जगाचा नाश करेल। शंकराने आपल्या दूतांना जंगलात पाठवले आणि त्यांना सांगितले की ज्या प्राण्याचे डोके उत्तर दिशेला असेल त्याचे शिर घेऊन या। दूतांना जंगलात एक लहान हत्ती दिसला, ज्याचे डोके उत्तर दिशेला होते। दूत हत्तीच्या बाळाचे शिर घेऊन आले। शंकराने ते शिर गणपतीच्या शरीराला जोडले आणि त्याला जिवंत केले। अशा प्रकारे गणपतीला हत्तीचे डोके मिळाले। पार्वती खूप आनंदी झाली आणि गणपतीला आपल्या देवगणांचा अधिपती बनवले। गणपती हा बुद्धी आणि ज्ञानाचा देव आहे, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते। ही कथा आपल्याला शिकवण देते की आपण आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे आज्ञापालन केले पाहिजे। तसेच रागावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे आणि महत्त्वाचे आहे। आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल। मी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते। धन्यवाद व नमस्कार। एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि।